आपल्याला हे पहिल्या दिवशीच माहिती होतं की ज्या प्रकारे भारताने हल्ला केला, आज भारताची जी डिफेन्स कॅपेबिलिटी आहे ती पाकिस्तानच्या 5 पट जास्त आहे। आज जगातल्या पहिल्या 5 आर्मीमध्ये किंवा नेव्हीमध्ये किंवा एअरफोर्समध्ये भारताची गणना होते। अशा प्रकारची भारताची परिस्थिती आहे आणि म्हणून आपण ज्यावेळी त्यांचे युद्धतळ उद्ध्वस्त करणं सुरू केलं त्यानंतरच ते वठणीवर आले, त्यानंतर त्यांनी गुडघे टेकले, त्यानंतर त्यांनी फोन केला आणि मग युद्धविराम झाला। ही खरोखर आपल्याकरता अभिमानाची गोष्ट आहे। आपला जो वॉर डॉमिनन्स आहे या संपूर्ण युद्धामध्ये जो आपल्याला पाहायला मिळाला, ऑपरेशन मध्ये जो आपल्याला पाहायला मिळाला, हा वॉर डॉमिनन्स आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया अशा प्रकारच्या शस्त्रांमुळे आपण करू शकलो। 2014 साली जेव्हा देशाचे प्रधानमंत्री मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत म्हणायचे त्यावेळेस लोकांनी तो जुमला असं म्हटलं, पण आज तो आत्मनिर्भर भारत आपण बघितला, ते मेक इन इंडियाची पॉवर आपण बघितली आणि आता तर जग म्हणतंय की शस्त्रास्त्र आम्हाला द्या, हे भारताने करून रामोसची मागणी इतर देशांकडून केली जात आहे। बजेट सुद्धा आता वाढवलेला आहे भारतात। आपल्या सगळ्याच डिफेन्स कॅपेबिलिटीची मागणी आता जग करताय। जगाला लक्षात आलं की आपल्याला जर सेफ राहायचं असेल तर सर्वात चांगली शस्त्रास्त्र आता भारताकडे आहे।